कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये सध्या वाढलेल्या घरपट्टीचा विषय चांगलाच तापलाय। नवीन सर्वेक्षणानुसार वाढीव बांधकाम आणि जुन्या बांधकामाची मोजणी करून चिपळूण नगरपालिकेने नवीन कर आकारणी केली आहे। चालू घरपट्टीमध्ये अचानक झालेली वाढ बघून चिपळूणचे नागरिक चकित झालेत। बाहेरच्या एजन्सीला सर्वेचं काम दिल्यानंतर वस्तुस्थिती जाणून न घेता घरपट्टीमध्ये वाढ झाली असा आरोप नागरिक करतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात आवाज उठवलाय। शिवसेना तालुका प्रमुख विनोद झगडे आणि शहर प्रमुख शशिकांत मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिकांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांची भेट घेतली आणि शहरातील सर्वेक्षण पुन्हा करण्याची मागणी केली आहे। मात्र सर्वेक्षण करण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि मगच सर्वेक्षण करा। काय चुका झाल्यात ते आम्ही तुम्हाला दाखवतो, असं न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलाय। पत्रकार परिषदेमध्ये तालुका प्रमुख विनोद झगडे, शहर प्रमुख शशिकांत मोदी यांनी ही माहिती दिली। यावेळी युवा शहर प्रमुख पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळे, भैया कदम, विकी नरळकर, संतोष पवार, माजी नगरसेवक संजय रेड्डीज उपस्थित होते। जनतेसाठी ह्या संपूर्ण प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे हा पहिल्यापासून अग्रभागी राहिलेला आहे। मग ते आंदोलन असेल, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणं असेल किंवा मुख्याधिकाऱ्यांकडून लिखित स्वरूपात ते सगळं लिखाण जे लिखित पत्रक असेल, ह्या सगळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिपळूण शहर हा अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आंदोलन करत होतो। परंतु आंदोलनाला आजपर्यंत वारंवार संपर्क करूनही दोन्ही म्हणजे प्रांत असं म्हणतायत की पोलिसांकडून यायला पाहिजे, पोलीस असं म्हणतायत की प्रांतांशी आम्ही चर्चा करतो आणि मग आम्ही तुम्हाला देतो। म्हणजे प्रशासनाने आम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार या तिन्ही दिवशी आंदोलन करण्याची अप्रत्यक्षरित्या परवानगी नाकारलेली आहे। आणि हे आंदोलन आम्ही 3 दिवस का करतोय तर 26, 27, 28 आणि 29ला त्यांची इथे जनसुनावणी होणार आहे। मग ही जी जनसुनावणी आहे तर ह्या जनसुनावणीला नागरिकांनी नेमके आक्षेप काय घ्यायला पाहिजेत, चिपळूण नगरपालिकेने ज्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याच्याकडून नेमक्या चुका काय झाल्यात आणि हे सगळे म्हणणं आम्हाला नागरिकांसमोर मांडायचं होतं। आणि मग तेच म्हणणं नागरिक आपल्या सुनावणीला जर त्यांनी मांडला नाही तर त्यांची जी भरमसाठ घरपट्टी वाढलेली आहे ती 100% कमी होईल। पण प्रशासनाचा हा जो शिवसेनेला दाबण्याचा निर्णय आहे किंवा शिवसेना याच्यामध्ये अग्रभागी झाली तर कुठेतरी काहीतरी वेगळं वातावरण तयार होईल असा त्या प्रशासनाचा जो संमत झालेला आहे किंवा असेल, म्हणून त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही बुधवारी अर्ज करून सुद्धा आता ह्या प्रती आहेत। हे बघा, आम्ही कधी अर्ज केला आहे, 18 तारखेला अर्ज केला आहे पोलीस निरीक्षक आणि 18 तारखेला अर्ज केला आहे चिपळूण प्रांत पोलीस। आता याच्या पोस्ट पण आहे, पण 18 पासून आजपर्यंत म्हणजे ॲक्च्युअली 21पर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांनी परवानगी दिली नाही। म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिपळूण शहरातल्या घरपट्टीसाठी प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने आम्ही काम करतोय आणि त्याला प्रशासनाने जर ही मंजुरी आम्हाला न दिल्यामुळे लोकांची आम्ही आमच्या पद्धतीने जनजागृती करूच, त्याला अडचण येणार नाही। परंतु ही जनजागृती सामूहिकरित्या जर झाली असती तर सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा हा जो घरपट्टी वाढीचा प्रश्न आहे हा सुनावणीच्या वेळेला मिटला असता आणि सुनावणीनंतर जर त्यांनी मोजणी केली असती तर ही जी भरमसाठ झालेली घरपट्टी आहे ती पूर्वरत जी आहे इथपर्यंत आली असती। आज त्यांनी काय केलं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रिचला अर्ज केला, त्याने आम्हाला पत्र दिलं, त्यांनी कालपासून सर्वे करायची हे पण केली सुरुवात। वास्तविक आपल्या काय सांगतो नियम की माझं म्हणणं आहे का ना, माझं आणि इथे जे अर्ज आले त्या सगळ्यांचं म्हणणं घरपट्टी वाढ नाही। आपलं काही जणांचं काय झालं आहे, शशिकांत मोदींचं घर आहे त्याला विनोद झगडेचा नंबर आला आहे, विनोद झगडेचं घर आहे त्याला जी आले घरपट्टी ती संतोष पवारचे आले। म्हणजे ह्या ज्या टेक्निकली चुका आहेत ह्या चुका पण त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत। पण असं कुठल्याही प्रकारे काही न ऐकता डायरेक्ट सर्वे करायचं आणि काम चालू करायचं, ही जी चिपळूण नगरपालिकेची प्रशासनाचा जो अट्टवाद आहे ह्याच्या विरुद्ध आम्ही आता ह्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहे। आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करतं आहे।